आज आपण मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये गवत फुला रे गवत फुला ही कविता पाहणार आहोत। या कवितेचे कवयित्री आहेत इंदिरा संत। श्रीमनाचा हळुवारपणा व्यक्त करणाऱ्या कवयित्री आहेत त्या। शेला, मेहंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम इत्यादी त्यांची कविता संग्रह, तसेच अंगत पंगत, गवत फुला, मामाचा वाडा हे बालकविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। आज आपण गवत फुला रे गवत फुला ही कविता पाहणार आहोत। या कवितेमध्ये कवयित्रीने माळावर फुललेल्या सुंदर फुलाचे वर्णन केलेले आहे। आता या कवितेतल्या ओळी मी तुम्हाला वाचून दाखवून त्याचा अर्थ सांगणार आहे, ते सगळ्यांनी व्यवस्थित ऐका। रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लाळा। कवयित्रीने काय सांगितलेले आहे की हे गवत फुला, रंगरंगुल्या म्हणजे काय, रंगीबेरंगी असलेल्या, सान सानुल्या म्हणजे सगळ्या फुलामध्ये लहान असलेल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा। लळा लागणे म्हणजे काय, गोडी निर्माण होते। हे गवत फुला लहानात लहान असलेल्या आणि रंगीबेरंगी असणाऱ्या, तुझा मला लळा कसा लागलेला आहे। मग मुलगा माळावरती गेल्यावर त्यांनी पुढच्या ओळी पहा, मित्रासंगे माळावरती पतंग उडवत असताना, तुला पाहिले गवतावरती डुलता डुलता हसताना। कवयित्रीने काय सांगितलंय, मुलगा कुठे गेलेला होता, मित्रांच्या बरोबर माळावर खेळण्यासाठी। काय खेळ करत होती मुलं, पतंग उडवत होती। तर त्यावेळेस मुलाला अचानक तिथं फुल दिसतं आणि त्या फुलाला पाहून मुलगा काय म्हणतो की गवतावर तुला फुलताना मी पाहिलं आणि त्याच्या बरोबर झुलताना खेळताना पाहिले। मग त्यावेळेस मुलामध्ये काय बदल झाला, तर विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहुनी तुझला हरकून गेलो, अशा तुझ्या रे रंग कळा। काय म्हटलेले की विसरून गेलो पतंग नभीचा, नभीचा म्हणजे काय, आकाशात उडणारा पतंग। विसरून गेलो मित्राला, हे फुला जेव्हा मी तुला पाहिलं तर त्यावेळेस मी स्वतःला विसरून गेलो। नभीचा पतंग म्हणजे आकाशात उडणारा पतंग विसरून गेलो आणि विसरून गेलो मित्राला, माझ्या बरोबर आले सगळे मित्र मी त्यांना विसरून गेलो। आणि पाहुनी तुझला हरकून गेलो, हरकून जाणे म्हणजे काय, आनंदून जाणे। तुला पाहून मी मनामध्ये हर्ष झाला, हरकून गेलो आणि अशा तुझ्या रे रंगकळा, विविध रंगाच्या छटा पाहून मी आनंदून गेलो। आता पुढच्या ओळी पहा, हिरवी नाजूक रेशीम पाती, दोन बाजूला सळसळती। हिरवी नाजूक रेशीम पाती, पाती म्हणजे काय, पान, दोन बाजूला तुझ्या ती सळसळती म्हणजे वाऱ्याने उडताना दिसतायत, हलताना दिसतायत। हिरवी नाजूक रेशीम पाती म्हणजे पानं। निळ निळुली एक पाकळी, मग फुलाची निळी, निळ निळुली म्हणजे काय, निळ्या रंगाची पाकळी, पराग पिवळे झगमगती, त्याच्यामध्ये परागकण असतात फुलामध्ये, ते झगमगताना दिसले। आणि तळी पुन्हा आणि गोजिरवाणी, गोजिरवाणी म्हणजे अतिशय सुंदर, तळी म्हणजे काय, खालच्या बाजूला, फुला तुझ्या खालच्या बाजूला गोजिरवाणी पाकळी मला दिसली, लाल पाकळी खुलली, त्या ठिकाणी पाकळीचा रंग लाल सांगितलेला आहे, लाल पाकळी खुललेली मला दिसली। अजून काय बदल दिसला, तर उन्हामध्ये हे रंग पाहता बाण हरपून गेलो रे। आणि ज्या वेळेस ऊन पडलं, याच्यामध्ये कसं दिसलं त्यांना की अचानक ऊन पडल्यामुळं त्याला उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले। तर फुलांचे सुंदर रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलोय, भान हरपून गेले म्हणजे मी स्वतःला पण विसरून गेलो, मित्रांना आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसराला विसरून गेलेलो आहे। म्हणून कवयित्रीने असं म्हटलेलं आहे की हे फुलाचे सुंदर रंग पाहून मुलगा स्वतःला मित्राला विसरून आनंदून गेलेला आहे। आजचा दिवस ठीक आहे एवढं। यानंतर तुम्ही कवितेतले 2 प्रश्न मी देणार आहे, ते तुम्ही वहीमध्ये लिहून काढावे।